आम्हाला आहे। मी तमाम गणेश भक्तांना शुभेच्छा देऊ इच्छितो। एक शिवसेना पक्षाचा प्रतोद म्हणून, शिवसेनेचा उपनेता म्हणून आणि आमचे सदा सरवणकर साहेब या ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत। साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपल्याला माहिती आहे आणि एक पारदर्शक कार्य त्यांच्या हातून घडो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो। पुन्हा एकदा सगळ्या गणेश भक्तांना माझ्या शुभेच्छा राहतील आणि माझा गणपतीराय चरणी साष्टांग दंडवत। महायुती सरकारच्या 2.5 वर्ष झालं, मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही आहे, लवकरात होणार आहे अशी सूचना येत आहेत। तर यदा तुम्हाला मंत्रिपदासाठी फोन येणार आहे का? 2.5 वर्ष नाही झाली, 2 वर्ष झाली, कारण जूनमध्ये 30 जूनला साहेबांनी शपथ घेतली होती। तर आता 2 वर्ष 15 दिवस 20 दिवस झाले, पण हरकत नाही आहे। जे काय चाललेलं आहे चांगलं चाललेलं आहे, पुढेही चांगलंच होईल आणि शपथ किंवा काय ह्याचा आम्ही कधी काय तो विचार केलेला नाही, तुम्हाला कल्पना आहे पूर्वीपासून। त्याच्यामुळे जे काय आत्ताचं अधिवेशन आहे हे सुरळीत पार पाडावं हीच आमची इच्छा आहे आणि येणाऱ्या 3 महिन्याच्या नंतर जे काय निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्याच्या तयारीला आम्ही सगळे लोक लागलेलो आहोत। तुमच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्यात कमी पडलेली आहे, तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला का धोका आहे? चढ उतार हे होत असतात आणि त्या चढ उतारावरती मात करून जातो तो खरा शिवसैनिक आहे आणि त्याची आमची तयारी मुख्यमंत्र्यांसहित आम्ही सगळ्यांनी केलेली आहे। जे काय वातावरण लोकसभेला होतं ते विधानसभेला राहणार नाही आहे। बरेचसे बदल फरक होतील, कारण बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होऊ नये, म्हणजे ते आता मोदी साहेब पंतप्रधान झालेले आहेत, त्यामुळे एक मोठा अडथळा पार पडलेला आहे। आता दुसरा जो अडथळा तो आम्ही पार पाडू आणि पुन्हा एकदा महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येईल आणि चांगल्या प्रकारे आमच्या 3-4 पक्षाचे आमदार निवडून येतील ही मी तुम्हाला खात्री देतो गणपतीरायाच्या समोर। सीट वाटपासंदर्भात हे वेगवेगळ्या नेते वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहेत की मी एवढा सीट। शिवसेना किती जागांवर निवडणूक लढणार आहे? वरच्या पातळीवरती बसून सगळे मिळून ठरवतील की ज्याची जशी जशी ताकद आहे त्याला तशा सीट दिल्या जातील, परंतु आमच्या सिटिंग सीट 41 प्लस 10 अपक्ष अशा आहेत। त्यानंतर त्याच्या पुढं अजून किती वाढ करायची ते मुख्यमंत्री आणि आम्ही काही प्रमुख मंडळी ते ठरवू। त्या दोन्ही पक्षांचे उपमुख्यमंत्री त्यांची काही प्रमुख मंडळी असणार आहेत, त्याच्यामुळे सीटचं वाटप हे समाधानकारक होईल आणि काही अडचण येणार नाही। संजय राऊत वारंवार महायुती सरकारवर टीका करत आहे। आता त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलं होतं, त्याच्यात त्यांनी म्हटलं की 4 महिन्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणार आहे। तसंच ते गेले 2 वर्ष असंच बोलत होते। अगदी त्या दिवशी मुख्यमंत्री शपथ घेतली त्या दिवसापासून आता मागे 4 महिन्यापर्यंत आता बोलणं बंद झालं, तर त्यांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांचा हा कार्यकाळ ही टर्म पूर्ण करतायत हे त्यांना दिसलं। तसंच पुढची पण येणारी टर्म हे महायुतीमध्ये आम्ही असणार आहोत आणि महायुतीचंच सरकार येईल यांनी कोणी कितीही सांगू द्या। मागच्या काही वातावरणाच्या अनुषंगाने